जय भारत माता सेवा समितीच्या वतीने आज नांदेड शहरात वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, पोलीस उपनिरीक्षक धरमसिंह चव्हाण, डॉक्टर अनंत राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। संत क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम जय भारत माता सेवा समितीच्या वतीनं साजरा करण्यात आला। धर्म, जात, पंथ, पक्ष, पार्टीपेक्षा देश मोठा आहे हे ब्रीदवाक्य घेऊन सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय भारत माता सेवा समितीची स्थापना होऊन त्या समितीच्या मार्फत देशातील ज्या थोर पुरुषांनी देशासाठी बलिदान दिले, देशासाठी महान कार्य केले, त्या थोर पुरुषांचे जयंती उत्सव साजरा करण्याचा संकल्प मल्लीनाथ महाराजांनी घेतलेला आहे। त्यामुळे ते जे राष्ट्रपुरुष आहेत, जे थोर पुरुष आहेत, ते कुठल्याही एका जातीपुरते मर्यादित न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या जयंती साजरी करावी म्हणून आम्ही आज या नांदेड शहरामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून साजरी केली आहे। या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातले लोक उपस्थित होते। प्रामुख्याने सर्व पत्रकार बंधू, सर्व स्तरातील शिक्षक, माजी सैनिक, शेतकरी, कामगार, वकील, सर्व स्तरातील लोकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे सकाळच्या रॅली काढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या जय भारत माता सेवा अकॅडमीचे विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, पोलीस भरतीचे त्यांनीसुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची यशस्वीता केली। आचार्य वर्ग यांनीसुद्धा चांगलं भोजन देऊन सर्वांचं मन तृप्त केलं। त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली। तशीच व्यापक प्रसिद्धी येणाऱ्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा कार्यक्रम भक्तिलांस नांदेड या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष जय भारत माता सेवा समिती हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे। तरी या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं, नांदेडवासियांचं, सर्व भारतवासियांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो। धन्यवाद।